आजपर्यंत आपण पतंजलींच्या योगसूत्रामधले समाधिपातमधले 8 योगसूत्र पाहिले. 8वं योगसूत्र होतं विपर्यायबद्दल. तर आता 9वं योगसूत्र आहे विकल्पबद्दल. विकल्पबद्दल योगसूत्र काय म्हणतं? शब्द ज्ञानानुपाती वस्तुशून्य विकल्प. म्हणजे काय? तर आता या विकल्पचा अर्थ काय होतो? वस्तुशून्य विकल्प. आता वस्तुशून्य म्हणजे काय? आपण 4 लोकांकडून 4 गोष्टी ऐकतो. त्यातल्या काही गोष्टी खऱ्या असतात, काही गोष्टी खोट्या असतात. पण आपण जे ऐकतो त्यावरती विश्वास ठेवतो आणि आपल्याला वाटतं की तसंच आहे. तर गोष्टी ऐकून किंवा इथून तिथून जाणून घेऊन त्या तशाच आहेत, याला म्हणतात विकल्प. आपण एखादी गोष्ट ऐकून घेणं आणि आपलं मत बनवणं हा विकल्प आहे. विकल्पमध्ये तुम्हाला योग्य ज्ञान मिळत नाही आणि योग्य ज्ञान न मिळाल्यामुळे तुम्ही समाधीपादापासून दूर जातात. त्या गोष्टींपासून तुम्ही डिस्ट्रॅक्ट होतात. तर विकल्प ही वृत्ती अशी आहे जिला तुम्हाला निरोध करायचा आहे. आणि निरोध करायचा आहे म्हणजे तुम्हाला एक प्युअर ज्ञान घ्यायचं आहे. याच्याकडून ऐकलं, त्याच्याकडून ऐकलं, अशा गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा सत्य काय आहे ते जाणून घेण्यामध्ये जास्त रस दाखवा आणि योग्य ज्ञान ग्रहण करा. पुन्हा भेटू आपण पुढच्या योगसूत्रासकट. तोपर्यंत मला सबस्क्राईब करून ठेवा आणि इंस्टाग्रामवर जाऊन मला फॉलो करा.